आज आपण 5 किलो चकली करणार आहे। त्यासाठी मी 3 किलो तांदूळ घेतलेत। हे जाडे तांदूळ आहेत, चकलीसाठी वापरले जातात ते। आणि हे स्वच्छ 2 ते 3 वेळा पाण्यात धुवून घ्यायचे। ते पाणी टाकून द्यायचं आहे आणि एका सुती कापडावर म्हणजे कॉटनच्या कापडावर ते आपल्याला स्वच्छ पसरून घ्यायचे। तर हे आपल्याला वाळवायचे। पाऊण किलो हरभऱ्याची डाळ घेतली आहे। ही पाऊण किलो फुटाण्याची डाळ आहे। ही 100 ग्रॅम उडदाची डाळ आहे। धने घेतलेत 1 बाउल। नंतर हे 100 ग्रॅम साबुदाणा आहे। तीळ आहेत, थोडे पोहे घेतलेत, थोडे जिरे घेतलेत। ही तांबडी पूड आहे, ही मिक्स आहे काश्मीरी आणि बेडगी मिरचीची। आणि हे मीठ घेतले। ही हरभऱ्याची डाळ पहिल्यांदा आपण भाजून घ्यायची आहे चांगली। आता यामध्ये उडदाची डाळ घालायची आहे। हा साबुदाणा घालायचा आहे। साबुदाणा आपल्याला भाजायला जरा जास्त वेळ लागणार आहे। फुटाण्याची डाळ भाजायला जास्त वेळ लागत नाही आपल्याला। त्यात साबू घातलाय, तर त्यानंतर मी हे धने घेते। जिरे पण आपल्याला चांगले परतून घ्यायचे। हे पोहे आता आपले असे अक्षत आले थोडेसे, आपल्याला काढायचे आता। कारण तीळ भाजायला आपल्याला जास्त वेळ लागत नाहीत, हे उडायला लागतात लगेच। ओवा घालायचा आहे। आता हे आपण धुतलेले मगाशी तांदूळ होते, हे आता चांगले भाजून घ्यायचेत आपल्याला। आणि आपण आधी जी भाजणी केली होती त्या भाजणीत मिक्स करून दळून आणायचे। हे पीठ घेतले आपण आता 1 किलो भाजणीचं पीठ घेतले मी हे। ठीक आहे। आणि हे आता आपण वेगळे तीळ घेतलेत, हे तीळ घालायचे त्यात। पूड आहे ही तांबडी पूड, ह्यात बेडगी आणि काश्मीरी मिरची मिक्स आहे। आणि ओवा घालायचा आहे। एक पळीभर तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। त्यात कोमट पाणी घालून मळायचं आहे आपल्याला। हे पीठ आपण जेव्हा मळतो त्यावेळेस हे पीठ फार पातळ करायचं नाही। जर घट्ट मळलं तर चकलीला चांगले काटे पडतात ह्याला। आता हे पण मळून घेतलेलं आहे पीठ चांगलं। पाडायचे बघा, चकलीला काटेही सुंदर आले। हे अशा आपल्याला थोड्या वेळाने पलटी करायची। आता आपल्या ह्या चकल्या चांगल्या तळून झाल्यात। आणि ही जरा सुद्धा ह्याला तेलकटपणा नाही आहे। खूपच मस्त झाली आहे, खमंग आणि खुसखुशीत।